ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट, आंध्र प्रदेश. भेसळ कित्येक पदार्थांमध्ये आपल्या या भारत देशात सर्रास सुरू असते. दुधाच्या बाबतीत जगजाहीर गोष्ट झाली आहे. मिठाईच्या दुकानांची संख्या, त्या प्रत्येक दुकानामध्ये सजवून ठेवलेली दुधापासून बनलेली अनेक प्रकारची मिठाई, असलेली दुभत्या जनावरांची संख्या आणि लोकसंख्या, असलेली हॉटेल्सची संख्या, हॉटेलमधून पुरवठा होणाऱ्या पनीरची संख्या, म्हणजे क्वांटिटी त्याची किती किलो पनीर एकेका गावामध्ये सप्लाय केलं जातं आणि 1 किलो पनीर बनवण्यासाठी किती लिटर दूध लागतं, अशी जर तुम्ही हे गुणोत्तर करत राहिलात ना, तर साध्या 7वी-8वीतल्या मुलालासुद्धा प्रोडक्शन ऑफ मिल्क आणि युटिलायझेशन ऑफ मिल्क फॉर प्रिपेअरिंग व्हेरियस फूड मटेरियल including these मिठाईज in sweet meat marts, पनीर in hotels, हे सगळं चुकतंय गणित असं त्या 7वी-8वीतल्या विद्यार्थ्याला पण समजेल. आणि मग याच गोष्टीचा फायदा घेत कित्येक लोक आपल्या तिजोऱ्या भरत आहेत. मग त्याच्यामध्ये मानवी जीवनाची किंमत 0 आणि अक्षरशः 0 असं सिद्ध झालं आहे ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्टमध्ये, आंध्र प्रदेश या राज्यात. 11 लोक ॲट वन्स, 11 लोक विषारी दूध पिऊन मेले. 11 जणांचा मृत्यू दूध पिल्याने झाला असं सिद्ध झालं. आणि मग चौकशी सुरू झाली. दूध ज्या ठिकाणाहून सप्लाय होत होतं, आता तो दुकानदार अनभिज्ञ होता का त्याने मुद्दाम केलं आहे, इट इज अ पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. घडलं काय? इथिलीन ग्लायकॉल, अतिशय घातक केमिकल. एखादा मशिनरी, एखादा फ्रीज हा जास्त गरम होऊ नये म्हणून हा एक कूलिंग एजंट म्हणून वापरलं जाणारं केमिकल इथिलीन ग्लायकॉल. आता असं बोललं जातं की ज्या डीप फ्रीजमध्ये हे दूध साठवलं होतं त्या डीप फ्रीजला जास्त तो गरम होऊ नये म्हणून हा केमिकल जो वापरला तो लीक होऊन या साठवलेल्या दुधात मिसळला गेला असेल. अतिशय घातक केमिकल, जे की प्लास्टिकच्या काही मटेरियल बनवताना सुद्धा वापरलं जातं आणि मशिनरी गरम होऊ नये म्हणून त्याला एक कूलिंग एजंट म्हणून वापरलं जातं. मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीज यूज धिस केमिकल. आता जो भाग इंडस्ट्रीमध्ये जे केमिकल वापरलं जातं, जे तुमच्या फ्रीजला सुद्धा जास्त गरम होऊ नये म्हणून वापरलं जातं, ते जर लीक होऊन या आपल्या खाण्यापिण्याच्या पदार्थात मिक्स होत असेल तर ती काळजी कोणाची घ्यायची? ज्याने तो खाण्यापिण्याचा पदार्थ साठवला आहे, जो त्याचं वितरण करणार आहे, जबाबदारी त्याची आहे. परंतु या जबाबदारीमध्येच कुठेतरी हलगर्जीपणा झाला आणि ईस्ट गोदावरी जिल्ह्यात 11 जणांना विनाकारण त्यांची वेळ व्हायच्या आत हे जग सोडून जावं लागलं. आता ह्याला काय आपण म्हणणार? आता जोपर्यंत काही गोष्टी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत आपण सामान्य माणसांनी याच्यामध्ये कोणतंही कन्क्ल्युजन काढणं हे चुकीचं आहे. परंतु भाग असा आहे की दुधामध्ये होणारी भेसळ ही जर जगजाहीर असेल तर मग त्या बाबतीत कडक कायदा व्हायला हवा की नको? प्रोडक्शनच जर होत नसेल दुधाचं आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, तर मग जनतेने दूध वापरायचं की नाही? जर जगजाहीर गोष्ट असेल की तुमच्या घरात येणारं दूध हे
प्युअर दूध नसून इट इज नथिंग बट सिंथेटिक मटेरियल. काही ना काही त्याच्यात घातलेलं आहे. पाम ऑइलपासून बनवलेलं काही केमिकल वापरून बनवलेलं दूध आहे. हे जर जगजाहीर असेल तर मग रोज थोडं थोडं प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्ती मरत आहेत, असंच कन्क्लुजन काढावं लागेल ना. मग नक्की सरकारी प्रयत्न याबाबतीत काय सुरू आहेत? FSSAI ही संस्था आहे फूड सेफ्टीच्या बाबतीतली, नियमावली आहे त्यांची कडक. पण बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की मार्केट एरिया, वितरणाच्या व्यवस्था आणि त्याचं चेकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या हे गुणोत्तर कधीही जमत नाही. त्यामुळं डेफिशियन्सी ऑफ स्टाफ मेंबर्स टू कंट्रोल सच टाईप ऑफ थिंग्स असं एक डिफेन्स घेतला जातो. पण लोकांच्या जीवाचं काय, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. कुणाला 1 वर्ष सजा, कुणाला 7 वर्ष, कुणाला जर जीव गेला एखाद्या भेसळनी तर कदाचित जन्मठेपसुद्धा होऊ शकते. कायद्यामध्ये तशी तरतूद आहे. पण तरीही लोक का एवढे निर्ढावलेपणाने जगून रोज आपलं उखळ पांढरं करण्याच्या मागे लागलेत, हा मात्र काहीही थानपत्ता लागत नाही. ही प्रवृत्ती कशी ठेचायची हाच मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी एकच उपाय आहे, कायदाच अतिशय कडक करणं आणि वितरण व्यवस्थेवर कडक नजर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची फळी उभी करणं. आता तुम्ही म्हणाल की भारताची लोकसंख्या 135-140 कोटी आहे. इतकी मोठी लोकसंख्या असलेला हा देश आहे. त्या प्रमाणामध्ये असे जर स्टाफ मेंबर नेमायचे असतील तर केवढा सरकारी तिजोरीवरती बोजा पडेल. अरे पण तुमचा बोजा हटवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल ना. बाकीचं जे काही ठिकाणी आपले आउटलेट आहेत ना, जे फुकटछाप वाटप चालू आहे सरकारी तिजोरीतून, त्याला आळा घालून इकडच्या साईडला, म्हणजे इकडं स्टाफ वाढवण्यासाठी, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटला स्टाफ देण्यासाठी तो पैसा युटिलाइज केला तर तुम्हाला या भारत देशातल्या जनतेची आरोग्याची आणि आयुष्याची काळजी आहे असं नक्कीच एक संदेश समाजामध्ये जाऊ शकतो, इतकंच मला नक्की वाटतं. त्यामुळं तिजोरीत खडखडाट आहे किंवा आमचं राज्य आत्ताच लाखो कोटी रुपयांच्या कर्जात बुडालं आहे. पण हे लाखो कोटी रुपयाचं कर्ज तुम्हाला मोफत रेवड्यांच्या ज्या तुम्ही योजना आणता त्यावेळेस लक्षात येत नाही का? म्हणजेच काही गोष्टी मोफत दिल्या तर जनता भेसळचं खाऊन मरायलासुद्धा तयार असते, असा सिग्नल जनतेने तर दिला नाही ना शासनाला, असाही प्रश्न नक्की उपस्थित होतो. मित्रांनो, जे 11 लोक गेलेत त्यांच्या सगळ्यांच्या कुटुंबियांच्या सोबत अतिशय संवेदनशीलतेने तुम्ही आम्ही नक्कीच सोबत राहूयात. पण आपण कितीही त्यांच्याविषयी दुःख व्यक्त केलं तर त्यांची गेलेली व्यक्ती परत येणार आहे का? आपल्याला इतकंच करायचं आहे की इथून पुढं कुठल्या कुटुंबावर अशी गदा अशा गोष्टींमुळे येणार नाही. त्याच्यासाठी काही तरतुदी करण्यासाठी जनतेने एकत्र येऊन काही निवेदन देता येतं का? कायद्यामध्ये बदल करण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींना आपल्याला सपोर्ट करता येईल का? अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा अधिकाधिक कडक, त्याची अंमलबजावणी कडकरित्या होण्यासाठी आपल्याला अजून कायद्यात काही बदल करणं गरजेचं आहे का? असं काही अभ्यासू लोकांना भेटून आपल्याला आढावा घेता येईल का? अशा विचारांनी प्रेरित होऊन तरुण पिढीने बाहेर पडलं पाहिजे असं नक्की वाटतं, प्रकर्षाने वाटतं. तरच देशातली जी काही सामान्य जनता आहे, ज्यांना काहीही नॉलेज नाही, अशिक्षित आहेत, किंवा जी जनता अशा गोष्टी माहीत असूनसुद्धा आपल्या परिस्थितीमुळं ते सेवन करत आहेत, अशा सगळ्यांचा काहीतरी फायदा करण्यासाठी थोडीशी विद्वत्ता लाभलेल्या व्यक्तींनी थोडं झटलं नक्कीच पाहिजे, असंच मला या उदाहरणावरून सांगावंसं वाटतं. आंध्र प्रदेश या राज्यात ही घडलेली घटना आज आपल्या महाराष्ट्रात नाही घडली म्हणून गाफील राहण्याचं काही कारण नाही. इथिलीन ग्लायकॉल हे केमिकल जर तिथं त्या डीप फ्रीजमधून साठवलेल्या पदार्थात मिसळत असेल, साठवलेल्या दुधात मिसळत असेल, तर मग महाराष्ट्रातसुद्धा अशीच वितरण व्यवस्था असलेले असेच डीप फ्रीज कित्येक ठिकाणी आहेत. म्हणजेच ही घटना कधीही कुठेही कशाही पद्धतीने घडू शकते हेच सिद्ध झालं. त्यामुळं आज जरी आंध्रात मृत्यू झाले, आमच्याकडं काही नाही ना.
आम्हाला काय देणं घेणं नाही, अशी बेफिकीर प्रवृत्ती आणि अमानवी प्रवृत्ती मनामध्ये बाळगणं हे तर अतिशय घातक आहे आणि घाणेरडी गोष्ट आहे. पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात कवी प्रवीण यूट्यूब चॅनल नक्की सहभागी आहे. थोडीशी जनतेच्या मनापर्यंत ही एक भीती, त्यांना भीती दाखवण्यासाठी नाही, त्यांनी काळजी घ्यावी म्हणून हा व्हिडिओ मी केलेला आहे. योग्य ती काळजी घेऊयात. तुमचा जो कोणी दूध वितरक आहे तो कुठून दूध आणतो, त्याचं दूध कुठे साठवलं जातं, त्या ठिकाणी एकदा तरी चक्कर मारूयात. वर्षातनं तो दूध ज्या ज्या घरांमध्ये वाटतोय त्या घरातला एक व्यक्ती महिन्यातनं एकदा जाऊन ते चेक करून येईल, जेणेकरून त्यालासुद्धा जरब बसली पाहिजे की अरे बाबा आपण सगळी काळजी घेतोय ना, घेतली पाहिजे बरं का, याच्यातनं मृत्यू ओढवू शकतो, हा सिरियसनेस आपण त्याला जाऊन सांगू शकतो. हे घडण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये कवी प्रवीण यूट्यूब चॅनलनी असे खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, केवळ समाजाला थोडंसं जागृत करण्यासाठी.